अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। मी अंकिता कुवळेकर तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करते। तर वडे बनवण्यासाठी सर्वप्रथम मी इथे एक छोटा कुकर घेतला आहे। कुकरमध्ये 3 मी बटाटे मधून कापून घेतले आहेत। स्वच्छ धुवून 3 बटाटे मी मधून कापून घेतले आहेत। आता हे बटाटे बुडतील एवढं मी 1 ग्लास त्याच्यात पाणी ओतून घेणार आहे। पाणी ओतून झाल्यावर त्यात मी चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे। मीठ टाकून झाल्यावर हे जरा ढवळून घेणार आहे जेणेकरून मीठ सगळीकडे लागेल। त्याच्यानंतर कुकरच्या झाकणला रबर आणि शिट्टी लावून ते झाकण लावून घेणार आहे आणि गॅसवर ठेवून मी 2 शिट्ट्या करून घेणार आहे। तर वाट पाहूया 2 शिट्टी व्हायच्या। तर इथे आता आपल्या 2 शिट्ट्या होत आहेत। 2 शिट्ट्या झाल्यावर मी गॅस बंद करून घेतला आणि त्याच वेळी मी बाकीची तयारी करून घेतली। जसं की कढीपत्ता घेतलाय, 5 मिरच्या चिरून घेतल्या आहेत, लसणाच्या पाकळ्या, आलं, कोथिंबीर आणि बारीक चिरून कांदा घेतलेला आहे। तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या मिरच्या, लसूण आणि आलं हे सगळं मी दरदरीत असं वाटून घेणार आहे। आपल्याला पेस्ट करायची नाही आहे, तर आपण दरदरीत असं जाडसर लावून घेणार आहोत। तर चला, तर इथे आता माझं हे जे पेस्ट आहे दरदरीत जे लावून घेतलेलं आहे ते झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता की मी एकदम बारीक पेस्ट केलेली नाही आहे, तर दरदरीत असं फक्त वाटून घेतलेलं आहे। इथे आपला कुकरही थंड झालेला आहे आणि बटाटेही उकडलेले आहेत। तर या बटाट्यांना सगळ्या बटाट्यांना मी आता सोलून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता की 2 शिट्ट्यात बटाटे छान उकडतात। त्याच वेळी मी आता इथे बेसन पीठ तयार करणार आहे। तर बेसन पीठ तयार करण्यासाठी बेसन घेणार आहे, त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर हे ओवा आहे, ओवा हातावर असं थोडा क्रश करून त्यात मिक्स करून घेणार आहे। त्यानंतर ही कोथिंबीर, एकदम थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि त्यानंतर हळूहळू पाणी घालून हे सगळं मिश्रण मी मिक्स करून घेणार आहे। एकाच वेळी आपण भरपूर पाणी ओतणार नाही आहेत, नाहीतर मग पिठाचे गोळे राहतात। जसं पाण्याची गरज लागेल तसं थोडं थोडं पाणी ॲड करून मी हे सगळं मिश्रण असं पातळ असं करून घेणार आहे। तर इथे मी हे बेसन तयार करून घेत आहे। तोपर्यंत चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की लाईक आणि कमेंट्स करा। तर तुम्ही इथे पाहू शकता की आपलं बॅटर आता हे तयार होत आहे। मी असं छान मिक्स करून घेते आहे, अजिबात त्याच्यात गुठळ्या राहता नाहीत। तर इथे आपलं हे पीठ तयार झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता की जास्तही पातळ करायचं नाही आहे किंवा जास्तही असं घट्ट ठेवायचं नाही आहे। त्याच्यानंतर मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली। कढई गरम झाल्यावर त्यात मी थोडं तेल ओतून घेणार आहे आणि तेलही जरा गरम व्हायला देणार आहे। तेलातून थोडी वाफ यायला लागली की त्याच्यामध्ये मी जिरं आणि मोहरी टाकून घेणार आहे। तर इथे मी 2 छोटे चमचे जिरे घेतलेला आहे आणि 2 छोटे चमचे मी मोहरी घेतलेली आहे। तुम्ही याच्यात कमी जास्त करू शकता। तर जिरं आणि मोहरी छान तडतडल्यावर मी गॅस पूर्ण कमी करून घेतला आणि त्याच्यानंतर भरपूर सारा कढीपत्ता टाकून घेतला। कढीपत्ता देखील छान तडतडल्यावर मी जी आपण पेस्ट केली होती, दरदरीत असं लावून घेतलं होतं आलं, लसूण आणि मिरची, ती पेस्ट मी आता ह्याच्यात टाकून छान असं तेलावर परतून घेणार आहे। अगदी तेल सुटेपर्यंत हे छान आपण परतून घेणार आहोत। तर ह्यानंतरचे व्हिडिओ तुम्हाला कोणते बघायला आवडतील हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ह्या व्हिडिओ
ब्लॉगच्या रिलेटेड काही सजेशन्स असतील तर त्याही कमेंटमध्ये नक्की सांगा। तर इथे तुम्ही पाहू शकता की तेल सुटलेलं आहे, छान परतून झालेलं आहे। त्याच्यानंतर मी आता बारीक चिरलेला कांदा त्याच्यात टाकून तोही छान परतून घेणार आहे। इथे मी एक अख्खा कांदा चिरून घेतलेला आहे आणि भरपूर कोथिंबीर टाकून तेही तेलावर परतून घेणार आहे। कोथिंबीर ही सगळ्यात शेवटी कोण टाकतात, पण मी इथे तेलातच टाकणार आहे आणि तेलावरच परतून घेणार आहे, जेणेकरून कोथिंबीरचा रंग हा तसाच हिरवागार राहतो। त्याच्यानंतर मी एक छोटा चमचा हळद टाकून घेणार आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे आणि हे सगळं मिश्रण मी छानसं परतून घेणार आहे। इथे गॅस मी मध्यमच ठेवलेला आहे, नाहीतर हळद करपू शकते। त्याच्यानंतर उकडलेले बटाटे मी सोलून घेतले आहेत आणि हे सगळे बटाटे आता मी कुस्करून याच्यात टाकून घेणार आहे। इथे बटाटे कापून घ्यायची काही गरज नाही आहे, तर आपण हातानेच त्यांना कुस्करून मिक्स करून घेणार आहोत। तर इथे माझे सगळे बटाटे मिक्स करून झालेले आहेत। आता हे सगळं मी एकत्र करून घेणार आहे। तर इथे मी आता सगळं हे मिक्स करून घेतलेलं आहे। बटाट्याचे जे मोठे तुकडे राहिले असतील ते देखील मी चमच्याने असे दाबून ते बारीक करून घेणार आहे आणि तुम्ही पाहू शकता आपल्या बटाट्याच्या भाजीला किती छान कलर आलेला आहे आणि इथे आपली भाजी तयार करून झालेली आहे। आणि भाजी थोडी थंड झाल्यावर मी या भाजीचे छान असे छोटे छोटे वडे बनवून घेणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे असे बनवू शकता। तर अशाच प्रकारे इथे माझे सगळे वडे बनवून झालेले आहे। त्याच वेळी मी गॅसवर कढई ठेवलेली आणि त्यात तेल गरम करायला ठेवलेलं। तर आपलं बॅटरही तयार होतं। तर एक एक वडा आता मी त्या बॅटरमध्ये बुडवून घेणार आहे आणि तेलात सोडणार आहे। अशा प्रकारे आपले वडे तयार होत आहेत। तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि पुढची कोणती रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल तेही कमेंटमध्ये नक्की सांगा। तर तेल आपण गरम केलेलं होतं, त्याच्यामुळे लगेच ते वडे आता भाजून निघणार आहेत। गॅस आपण मध्यमच ठेवायचा आहे। एका वेळी 4 ते 3 वडे सोडून आपण ते भाजायचे आहेत, नाहीतर मग तेल लगेच थंड होतं आणि मग बेसन जास्त तेल शोषून घेतं। त्याच्यामुळे जास्त आपल्याला वडे एकाच वेळी सोडायचे नाही आहेत। मी आता एका वेळी 4 वडे सोडलेले आहेत। एका साईडने तळून झाल्यावर मी ते परतून घेणार आहे आणि दुसऱ्या साईडनेही छान असे खरपूस व्हायला देणार आहे। तर तुम्ही पाहू शकता किती छान वडे आपले तयार झालेले आहेत। तर अशाच प्रकारे मी सगळे वडे तळून घेतलेले आहे। तुम्ही पाहू शकता आपल्या वड्यांना किती छान खरपूस कलर आलेला आहे। तर अशाच रेसिपींसाठी चॅनलवर बनून राहा। ही रेसिपी तुमच्या घरीसुद्धा नक्की ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की। व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या काही सजेशन असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा। थँक्यू।